शहरातील अमृत 2.0 जलयोजनेच्या कामात कथित निकृष्ट दर्जा, नियमांचं उल्लंघन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महाविकास युवक आघाडीनं आक्रमक भूमिका घेत भव्य घागर फोडो मोर्चा काढला। गेल्या अनेक महिन्यांपासून युवा सेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून संबंधित विभागांकडे तक्रारी व निवेदनं देण्यात येत होती। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध नोंदविला। मनपा प्रशासनानं त्रुटींची दखल घेत पाहणी केली असतानाही कामं पूर्ववत सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शिवाजी चौकातून निघालेल्या मोर्चात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला। डोक्यावर व हातात घागर घेऊन महिलांनी मनपा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महानगरपालिका मुख्यालयात पोहोचल्यानंतर युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनपा अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक घागर भेट देण्यात आली। यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर तसंच कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करावी, संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावं आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी रखडलेल्या जलयोजनेची कामे तातडीनं पूर्ण करून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणीही केली। राजेश नायडू, यशपाल उर्फ बंटी कमटम, अमोल मेश्राम, विवान रामटेके, प्रशांत गद्दाला, सागर गभने, महेश श्रीगिरीवार, बब्बू ईसा, दिनेश मिश्रा, प्रवीण आरपेल्ली, सूरज चव्हाण, समीर खान यांच्यासह हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। या तीव्र आंदोलनामुळे अमृत योजनेच्या कामाला त्यांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेतं याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे। मागील 6 ते 8 महिन्यापासून आम्ही सतत महानगरपालिकेला अमृत जल योजना अमृत जल योजना 2 च्या विरोधामध्ये सतत पाठपुरावा करत आलो, पत्रव्यवहार करत आलेलो आहोत। मंत्रालयापर्यंत आम्ही पत्र देऊन तरी सुद्धा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग येत नाही आहे। येणाऱ्या दिवसामध्ये अजून आपल्या पाण्याची व्यवस्था ही अजून खालानी होणार। यानंतर अगर महानगरपालिका यानंतर सुद्धा अगर महानगरपालिकेला जाग आला नाही तर आम्ही यानंतर अतिशय उग्रपणे आणि तीव्र आंदोलन करणार आणि लवकरात लवकर जे लक्ष्मी कंस्ट्रक्शन आहे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि यानंतर महानगरपालिकेनं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार। 6 ते 8 महिन्यापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चंद्रपूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पेयजल मिळावं याकरिता वारंवार पाठपुरावा करून आलेला आहे। महानगरपालिका असो किंवा MGP कार्यालय असो, प्रादेशिक कार्यालय असो किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असो, जे नगर विकास मंत्री सुद्धा आहे, यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही त्याच्यात सुचवलेलं आहे की महानगरपालिकेने जे अमृत योजना 2 सुरू केलेली आहे या योजनेमध्ये संपूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे आणि या योजनेमध्ये कंत्राटदार तर दोषी आहेच आणि विशेषतः त्याला पाठबळ देणारे या महानगरपालिकेचे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी सुद्धा याला तितकेच जबाबदार आहे। त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज चंद्रपूर शहराच्या नागरिकांना स्वच्छ पेयजल आजपर्यंत मिळालेलं नाही। 218 कोटीचा हा सर्रास घोटाळा महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर झालेला आहे। याचाच निषेध म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही महानगरपालिकेवर घागर फोडो मोर्चा काढलेला आहे। मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना आज इथून विनंती करतो, आम्ही शांततेच्या मार्गाने आता मोर्चा काढलेला आहे। जर आपण इथे सामोरे येऊन आमचं आंदोलन स्वीकार करावं, हा आंदोलन चिरघडू देऊ नका। युवक आणि शहरातील महिला आज आपल्याला न्याय मागासाठी आपल्या दारावर आलेली आहे। आम्ही आपल्याला घागर गिफ्ट करणार आहोत आणि म्हणणार आहोत की त्या आमच्या माठामध्ये आपण पाणी द्या आणि आम्हाला पिण्याचा योग्य मान सन्मान द्या पाणी देऊन। म्हणून मी सांगतो की हे आंदोलन आपण चिरघडू देऊ नका किंवा आम्हाला आता न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आम्ही दोन्ही युवक आघाडीतील संघटना मिळून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आणि त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्था बिघडली याचे सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन राहणार हे मी आपल्याला सुचवतो।